ठीक आहे, चला नमस्कार सर्वांना. आपल्या खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक आपली जी परीक्षा आहे 2023 ची, तिचा निकाल जाहीर झाला आहे, लक्षात घ्या. ओके, एक 2-3 दिवसापूर्वी आपला निकाल जाहीर झालेला आहे. आणि निकाल जाहीर झाल्यानंतर माझ्या माहितीनुसार मी एक 2013 पासून या क्षेत्रात काम करतोय, आधी विद्यार्थी आणि आता शिक्षक म्हणून. तर माझा जो वैयक्तिक 13 पासून 23 पर्यंत एक 8-10 वर्षांचा जो माझा अनुभव आहे, पहिल्यांदा असं झालं इतिहासात की जितकेही मार्गदर्शक होते, बरेच लोक गाईडलाईनचं काम करतात आणि ते चांगली गोष्ट आहे की नवीन नवीन जी जनरेशन आहे की जे या क्षेत्रात स्टडी करतायत त्यांना गाईड केलं पाहिजे. तर ते जे गाईड करणारे जे कोणतेही आपले गुरुवर्य वर्ग आहेत, त्या सगळ्यांनी या परीक्षेचा कट ऑफ काय लागेल याचा जो अंदाज वर्तविला होता तो 100% ट्रूथ, 100% सत्य निघाला. 100% प्रत्येक जणाने हाच कट ऑफ सांगितलेला होता, हाच. इवन मी पण त्याच्या बाहेर नाहीये. मला ज्यानेही कट ऑफ विचारला असेल तर मी सांगितलं होतं 35 मार्काच्या 1-2 मार्क खाली किंवा 1-2 मार्क वर असा मी कट ऑफ तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. हा, तर 36.50 हे कट ऑफ लागलेले लक्षात घ्या. मी तुम्हाला आजच्या या लेक्चरच्या द्वारे तुमच्या मनातल्या ज्या शंका कुशंका आहेत त्या सगळ्या क्लिअर करणार. बिलकुल शांततेत, बिलकुल रिलॅक्स मोड मध्ये हे लेक्चर ऐकायचंय. आणि हे लेक्चर फक्त आपल्या क्लासचे विद्यार्थी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी युजफुल असणार आहे. ठीक आहे, कारण की आफ्टर द रिझल्ट ऑफ प्रिलियम तुमच्या मनात ज्या शंकांचं आणि प्रश्नांचं काहूर माजलेलं आहे ना, ते काहूर आज कुठेतरी जाऊन शांत करणार आहे मी, लक्षात घ्या. ओके, तर मला जे काही सांगायचं आहे ते तुम्ही आधी ऐकून घ्या आणि मग मी तुम्हाला चान्स देणार. जर तुम्हाला काही शंका कुशंका असतील, ओके, जर शंका कुशंका असतील तर मग मला तुम्ही त्यानंतर विचारा. मी तुम्हाला पुन्हा त्याचे जे काही माझ्या माहितीनुसार त्याचं जे काही उत्तर असेल ते देणार. ठीक आहे, तर आपण मुद्देसूद सगळ्या गोष्टी आपण आज चर्चा करणार. ओके, चलो लेट्स स्टार्ट. हा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ लागलेला आहे 36.50 मार्कांचा. पेपर 100 मार्कांचा होता, त्याचं मेरिट लागलेलं आहे 36.50. ओके, हा. आता याच्यावर एक महत्वाचा मुद्दा अभ्यास करण्यासारखा की या परीक्षेत एकूण जे उमेदवार होते ते उमेदवार जवळजवळ 27,000च्या जास्त होते, 27,000 पेक्षा जास्त. ओके, ऍप्लिकेशन समथिंग 27,800-700 असं काहीतरी आलेलं होतं. एक्झॅक्ट आकडा मला माहित नाही. त्याच्यापैकी 36.50 मार्क हे काही खूप मेरिट नाहीये. माझ्या माहितीनुसार इतिहासातलं सगळ्यात लोएस्ट मेरिट असावं हे, सगळ्यात लोएस्ट माझ्या माहितीनुसार. माझी माहिती 100% सत्य असेल असं काही नाही, याचं कोणी बाहू करायचं काम नाही. माझ्या माहितीनुसार 36.50 हे महाराष्ट्राच्या डिपार्टमेंटल PSIच्या इतिहासातलं सगळ्यात लोएस्ट मेरिट असेल. ओके, आणि एकूण 7,498 विद्यार्थी झाले पात्र. बघा, 7,498 विद्यार्थी या ठिकाणी झालेले आहेत पात्र या परीक्षेला. ओके, आता ही गोष्ट तुम्ही इथं समजून घ्या की 36.50 मार्क्स घेऊन हे जे 7,500 लोक आता येऊन बसलेत ना मुख्य परीक्षेसाठी, हे लोक आता पुढच्या टप्प्याला पात्र आहेत. 27,000 मध्ये जे लोक होते, थोडक्यात जे लोक या परीक्षेत अपात्र झाले त्यांच्यासाठी सगळ्यात पहिला सल्ला, कारण की ऑफकोर्स तुम्ही बऱ्याच दिवसांपासून तयारी करत असाल, तयारी करत होते आणि कालांतराने तुम्हाला अपयश आलं, तर ही काही खूप मोठी गोष्ट नाहीये. एखाद्या परीक्षेमध्ये अपयश येणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट नाहीये. दिस इज नॉर्मल फॅक्ट, नॉर्मल थिंग्स, ही सर्वसाधारण गोष्ट आहे. ठीक आहे, जास्त काही खचून जायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. जसं आपल्याला एक 18, 20, 22 वर्षांच्या वयात आपल्याला प्रेम होतं आणि ते अगदी कोवळ्या वयात झालेलं प्रेम, ते प्रेम होतं, या सेकंदाला दुसऱ्या सेकंदाला ब्रेकअप होतं, मग आपण ते सिगरेटचे चटके ब्लेड बिल मारतो. तसे काही कामं करायचं काम नाहीये. हा तेवढा मोठा काही तुमचा असा काही घात झालेला नाही, लक्षात घ्या. ही अत्यंत कॉमन गोष्ट आहे की ही परीक्षा आहे, या परीक्षेत काही लोक पात्र होतील, काही अपात्र होतील, हे कटू सत्य. हे जे बहादर 7,500 येऊन बसलेत ना, हे 7,500 पैकी बी
1874 लोक एकाच 4 माझ्या माहितीनुसार शारीरिक चाचणीसाठी पात्र होतात. ते 1874 याच्या पुढे जातील. त्याच्यामधून हे जे 5,500 लोक आहेत ना, 5,724 लोक, हे पुन्हा त्या चाळणीतून खाली चाळले जातील, ते खाली पडतील. हे 1874 लोक वर जातील आणि या 1874 पैकी पण 615च लोक एमपी ला जाणार आहेत. ही एक स्टेज आहे. या स्टेज मधून आपल्याला जायला लागतं आणि या स्टेज मधून शेवटच्या टप्प्यात म्हणजे जो लोकांच्या स्टेटसला लागतो, अभिनंदन, माझा मित्र, माझी मैत्रीण, माझा भाऊ, माझी मैत्रीण, माझी बहीण XYZ हिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली, अभिनंदन, हे जे स्टेटस लागतं शेवटच्या दिवशी, या स्टेटसला 615 लागणार आहे. 600 सोडवा येतच नाही याच्यामध्ये. फक्त ही गोष्ट समजून चला की त्या 615 मध्ये कोण लागतील माहिती का? हे 615 मध्ये लागणारे ते लोक राहतील जे लोक या महाराष्ट्रातले जे 65 व्हॉट्सअप ग्रुप आहेत ना, टेलिग्राम ग्रुप, माझ्या ग्रुपला जॉईन व्हा, मैं तुम्हें फौजदार बनाऊंगा, मैं तुम्हें अधिकारी बनाऊंगा, हे जे ग्रुप्स तयार झालेत, मी यांना 100% प्रोफेशनल ग्रुप मानतो. हे व्यावसायिक ग्रुप आहेत आणि साहजिक आहे त्यांना तो अधिकार पण आहे. माझे पण ग्रुप्स आहे, मी बी काही असा जगावेगळा व्यक्ती नाहीये. पण काही जे लोक आहेत ना, त्यांचा या क्षेत्राशी संबंधच नाहीये, निवड ते व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे आकर्षित करतात. इट्स ओके, हरकत नाही. पण हे 615 तेच असतील जे या आलतू फालतू ग्रुपमध्ये शेवटपर्यंत दिसणार नाहीत. हे कोण आहेत माहिती का? हे 7,498 ते जे खाली गळालेत ना, ते जे राहून गेलेत, हे तेच महाभाग आहेत ज्यांनी अभ्यास सोडून रात्रंदिवस त्या टेलिग्राम ग्रुपला पेपर कधी होईल, अभ्यास कोणता असेल, कोणता प्रश्न पडेल, आणि टेलिग्राम ग्रुपला एक प्रश्न टाकायचा आणि लोकांचे 2-2 तास खायचे आणि त्या प्रश्नाला काही तारतम्यच नाही, त्याला काही बेसच नाही. बेसलेस प्रश्न तयार करून पोरांची मानसिकता तयार म्हणजे खराब करणारे ते जे ग्रुप्स आहेत ना, त्या ग्रुपचे सदस्य या 27,000च्या पहिल्या चाळणीतून गळून खाली पडालेत. मी तुम्हाला आधीपासून सांगत आलोय की ज्या काही अपडेट आहेत त्या मी तुम्हाला देणार. तुम्हाला मी पहिल्या दिवसापासून एक गोष्ट सांगत आलोय की तुम्हाला फक्त अभ्यासच करायचा आहे. बाकीचं सगळं करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. तुमच्यापैकी जे बंधू किंवा भगिनी महाराष्ट्रातल्या ज्या त्या कोर कमिटीमुळे हा निकाल एवढा लवकर लागू शकला ना, त्या कोर कमिटीचं या आजच्या निकालाचं आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून मी खरंच आभारी आहे. त्या कोर कमिटीच्या मागे काही अदृश्य शक्ती पण काम करतात. ओके, तर त्या अदृश्य शक्तींमध्ये कुठंतरी आमच्या सारख्याचाही वाटा असतो. तर तुम्ही हे जे रिकामे कुटाने करतात ना, त्या ग्रुपला जॉईन होणं, मग पुढची तारीख आहे, मग आजची अपडेट, तुम्हाला घेणं देणं काय आहे त्या अपडेटशी? तुम्हाला काय घेणं देणं आहे? ही अपडेट कोणी विचारायची? त्यानेच की ज्याचा आज रोजी इतका अभ्यास झालेला आहे की उद्या जर पेपर, समजा उद्या आयोगाने सांगितलं की उद्या दिनांक 3 सप्टेंबर सकाळी 11 वाजता आयोगाचा मुख्य परीक्षेचा पेपर होणार आहे आणि जो 11 वाजता पेपर घे, मी 11 वाजता फौजदारून दाखवतो, इतका अभ्यास ज्याचा झालेला आहे त्याने हे रिकामे कुटाने करायचे, त्याने या रिकामे ग्रुपला जॉईन व्हायचं. ज्याला या 615 मध्ये, अंतिम 615 मध्ये जायचं आहे, ज्याला लोकांच्या स्टेटसला लागायचं आहे, अधिकारी पदाच्या स्टेटसला तर भरपूर लागतात, तसं नाही, ज्याला लागायचं असेल त्याने आजपासून, माझा पहिला सल्ला, कोणतेच रिकामे ग्रुप फॉलो करायची गरज नाही. निव्वळ तुमची लूटमार आहे त्या ग्रुपला, मानसिक बी, आर्थिक बी, इतर प्रकारची बी. तुमची आर्थिक लय लूट झाली तर ती भरून निघू शकते. तुमची मानसिक खच्चीकरण जे या ग्रुपमधून केलं जातं ना, अर्थहीन प्रश्न तुम्हाला दिला जातो, एखादा अर्थहीन बॉम्ब तुमच्यावर टाकला जातो आणि तुमचे आहे ते पण मौल्यवान वेळ तुमच्यापासून हिरवून घेतला जातो. ही सगळ्यात मोठी नुकसान आणि सगळ्यात मोठी उणीव जी तुमची भरून निघणार नाही. तर सगळ्यात पहिला सल्ला त्या दिशेने चालायचं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता या चाळणीतून जे लोक खाली पडलेत, म्हणजे जे या परीक्षेत अपात्र झालेत, त्यांच्यासाठी सगळ्यात मोलाचा पहिला सल्ला की आता 1 जुलै 2024 पासून जे नवीन कायदे तयार झालेले आहेत त्या कायद्यांचा अभ्यास करायला सुरुवात करून द्यायची. मला पहिल्या परीक्षेत अपयश का आले त्या अपयशाची कारण शोधायची आणि अपयशाची कारण भिंतीवर लिहून ठेवायची. त्या कारणांचा पूर्ण चोथाच काढायचा. त्या कारणांची पूर्ण जी स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी आखायची. मला आता ही चूक करायची नाही. त्या चुका ज्या आहेत त्या स्वतःच्या चुका स्वतःला विचारा. त्या चुकांवर मात करायची,
पुढच्या तयारीला लागायचं. सर पुढची परीक्षा होईल का, शासनानं म्हटलंय बंद होऊन गेलं, ते 10-20-30चं काय, ते सगळं आम्ही बघून घेऊ. ते तुम्हाला बघायचं कामच नाहीये, ते सगळं आम्ही बघून घेणार. कारण की तुमची परीक्षा जर चालू आहे तर कुठंतरी आमच्या सारख्यांचाही फायदा आहे, ही गोष्ट तुम्हाला सांगायची गरज नाही. माझ्यासारखे भरपूर लोक आहेत, ते लोक करतील ना ते काय कुठाने करायचंय, तुम्ही नाही करायचं. तुम्हाला एकच काम, तुम्ही अपयशी झालेत ना, आता मात्र यश कसं येईल यासाठी प्रयत्नशील असायचं. ठीक आहे. जे लोक अपात्र झालेत त्यांना सल्ला, त्यांनी याच्यानंतर हारायचं नाही, थकायचं नाही, रडायचं नाही. काय रडायचंय ते 2 दिवस रडून घ्यायचं, बायको पोरांची माफी मागून घ्यायची, चुकलो माफ करा, पुढे चला. आयुष्याची ही जी शर्यत आहे, या शर्यतीत जिंकला तो जो थांबलेला नाहीये, जो थांबला तो संपला. यश येणं अपयश येणं नॅचरल गोष्टी आहेत. जगातलं कुठलंही क्षेत्र घ्या, एकतर यश येईल एकतर अपयश येईल, तिसरं काही येतच नाही, तिसरं काही आहेच नाही येण्यासारखं. तर अपयशाची कारण शोधा आणि पोलीस भरतीचे जे पोर आहेत ना त्यांच्याकडून एक गोष्ट शिका. मी असे भरपूर उदाहरणं बघितली, मी तुम्हाला PSI ची उदाहरणं देऊ शकतो, माझ्या समोर अशी उदाहरणं आहेत, पण मी तुम्हाला साधी पोलीस भरतीचं उदाहरण देतो. माझ्या कॉलनीत राहणारा एक व्यक्ती, एक मुलगा, जो गेल्या वर्षीच्या पोलीस भरतीत अपयशी झाला, निकाल लागला, गेला त्या मैदानावर जाऊन रडला, बिलगला, इकडं तिकडं रडला आणि रडल्यानंतर जशी भरती समाप्त झाली त्या दिवसापासून त्याला माहिती होतं की पुढची भरती कधी ना कधी येईल, तेव्हापासून तयारी केली. तो मुलगा या वर्षी धुळे जिल्ह्यातून पहिला भरती झालाय, लक्षात घ्या, पहिला. पण त्याने तयारी कधी चालू केली, जेव्हा त्याला अपयश आलं. आपल्याला घाणेरडी सवय आहे, आपण महाराष्ट्रातले 50 ग्रुपला जॉईन होणार, त्या ठिकाणी आपण टाइमपास करणार, मग त्या ठिकाणी अचानक एक जाहिरात येणार आणि मग आपण पुस्तकं विकत घ्यायला बाजारात जाणार. ते धंदे खोटे. ज्याला पुढच्या परीक्षेत यशस्वी व्हायचं आहे, जो या परीक्षेत अयशस्वी झालेला आहे, त्याने आजपासून अभ्यासाला सुरुवात केली तर त्याला पुढच्या परीक्षेत सर मेरिट किती लागेल हा प्रश्न विचारायची गरज नाही. क्लिअर. आता माझ्या माहितीनुसार जे लोक या परीक्षेत अयशस्वी झाले त्यांचा मुद्दा या ठिकाणी क्लिअर झाला. आता मुद्दा क्रमांक 2. आता या परीक्षेत एक वेगळीच भानगड निर्माण झाली, कशी तेही सांगतो. आता मी हे जे स्टेटमेंट देणार आहे, या स्टेटमेंटचा कोणीही चुकीचा अर्थ लावू नये, नकारार्थी अर्थ लावू नये. मी एक शिक्षक आहे, मला विद्यार्थी प्रश्न विचारतात, विद्यार्थी माझ्यावर कुठंतरी काहीतरी प्रमाणात ट्रस्ट करतात, म्हणून मला त्यांना हे उत्तर देणं आज रोजी अपेक्षित आहे. याचा जास्त उहापोह करून काही साध्य करायचा कोणी प्रयत्न करू नये, असं मी आजच्या या लेक्चर मधून सगळ्यांना आवाहन करतो. विनंती समजा. या परीक्षेत काय झालं, अर्ज काही लोकांचे स्वीकारले गेले, त्यांना परीक्षेला बसायची संधी पण देण्यात आली. या 36.50 पेक्षा त्यांना जास्तीचे मार्क्स पण आहेत, परंतु त्यांचा निकाल आलेला नाही. अशी भरपूर जनता आहे बरं, लक्षात घ्या. माझ्याच वैयक्तिक कॉन्टॅक्ट मध्ये किमान 200+ लोक आहेत, 200+ माझ्या वैयक्तिक कॉन्टॅक्ट मध्ये, जे माझ्या क्लासचे विद्यार्थी आहेत. मग त्यांनी तर मला हा प्रश्न विचारणं अगदी स्वाभाविक आहे आणि मीही त्यांना एका गुरुच्या नात्याने उत्तर दिलेलं आहे. आयोगाने काय केलंय, आयोगाचा जो रूल आहे, आयोगाची जी परीक्षा नियमावली आहे, ती नियमावली अशी आहे की जो विद्यार्थी ओपनचा आहे आणि ज्याची वयोमर्यादा 35 वर्ष झालेली आहे, त्याला या परीक्षेला आयोगाने अर्ज तर स्वीकारला, मात्र 35 पेक्षा जास्ती वय असेल आणि जर तो ओपनचा विद्यार्थी आहे तर त्याला अपात्र केलं. दुसरी गोष्ट, जो विद्यार्थी मागासवर्गीय आहे, म्हणजे तो कोणत्याही कॅटेगरीतून बिलॉंग करतोय, त्या विद्यार्थ्याचं वय जर 40 वर्षापेक्षा जास्त असेल आणि त्याला कितीही मार्क असतील 36.50 पेक्षा जास्त, तरी त्याला अपात्र केलेला आहे. आता मला वैयक्तिक हा प्रश्न पडलेला आहे, मला वैयक्तिक, की जर तुम्हाला त्या लोकांना अपात्रच करायचं होतं तर तुम्ही त्यांच्याकडून अर्जच भरून घ्यायचे नव्हते. हा नियम अगदी साधा सिंपल आहे की ओपनला 35 वर्ष आणि अदर कॅटेगरीला 40 वर्ष ही वयोमर्यादा आहे. ज्याचा तुम्ही अधीन राहून हा निकाल लावून टाकला तर साहजिक आहे त्याच्यात आज जरी आपण स्वतः राहिलो असतो तरी आपण कुठंतरी दुःखी झालो असतो, व्यथित झालो असतो. आणि ती जी जनता व्यथित झालेली आहे, त्यांनी न्याय मागणीसाठी प्रयत्न चालू करून दिले. ठीक आहे. आता त्यांच्यात पण
संधी नावाचा एक प्रकार असतो. सर माझं तर मित्र ओपनचा आहे, त्याचं वय तर 37 वर्ष आहे, त्याचं तर 36 वर्ष आहे आणि त्याला तर पात्र केलंय. तुम्ही बाळांनो आधी संधी हा प्रकार समजून घ्या. आयोगाने संधी हा प्रकार चालू केला होता मगाशी. संधी हा प्रकार कसा? 3 संधी. मग 3 संधी कशा तेही समजून घ्या. आता ही गोष्ट सांगण्याची ऍक्च्युअली ही वेळच नाहीये, पण ज्या व्यक्तीचं वय खरंच 40 वर्ष आहे, जो 2010, 8, 7चा भरती आहे, त्या व्यक्तीला जर अजून या परीक्षेच्या संधी कशा हेच माहित नाहीये, तर मग मला त्या व्यक्तीला ही गोष्ट गाईड करणं, मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. संधी कशी असते हे समजून घ्या. फॉर एक्झाम्पल, अविनाश चंद्रा नामक व्यक्ती आहे, जी बाय कास्ट SC आहे. जर मला आयोगाने किंवा नियमावलीनुसार मला 40 वर्षांची वयोमर्यादा दिलेली आहे, तर माझं वय जोपर्यंत 40 होत नाही तोपर्यंत मी 1000 परीक्षा देईल, तो माझा प्रश्न. म्हणजे मला कुठलीही मर्यादा नाही. कधीपर्यंत? जोपर्यंत माझं वय 40 होत नाही तोपर्यंत. त्याच्या आधी 50 परीक्षा निघाल्या, मी 50 परीक्षा देईल, मला त्याला मर्यादा नाही. त्यात पण अजून एक बारीक मुद्दा, काही लोकांचं असं म्हणणं आहे, सर 2013ला परीक्षा निघाली, 16ला निघाली, पण मी दिलाच नाही, मी तेव्हा प्रेग्नंट होती सर. सर तेव्हा माझ्या बायकोचा वाद चालला होता. अरे बाबा, माझी बहीण तू जर प्रेग्नंट होती, किंवा दादा तुझे आणि माझ्या वहिनीचे वाद चालू होते, तर त्याच्यात आयोगाचं काय चुकलं रे? आयोगाची काय चूक आहे? संधी काय असते? आयोगाने परीक्षा जाहीर केली, तुमचं वय आणि तुमचं शैक्षणिक पात्रता यानुसार जर तुम्ही पात्र आहात, याचा अर्थ तुम्हाला संधी भेटलेली आहे. संधी याचा अर्थ असा लावू नका की तुम्ही त्याचा उपभोग घेतला म्हणजे संधी होय. नाही बरं, संधीची व्याख्याच वेगळी लक्षात घ्या. संधी म्हणजे परीक्षा निघाली आणि तुम्ही जर परीक्षेला पात्र होता, याचा अर्थ आयोगाने तुम्हाला एक संधी दिलेली आहे. याला संधी असे म्हणतात. समजलं? मी दिली नाही म्हणजे मी संधी घेतली नाही असा त्याचा दुराग्रह करून घेऊ नका प्लीज. संधी हा प्रकार तुम्हाला समजला असेल. आता यात पण अविनाश चंद्रा नामक व्यक्ती जर ओपन कास्ट मधून बिलॉंग करते, ओपनची व्यक्ती आहे, तर अविनाश चंद्रा 35 वर्षाचा होत नाही तोपर्यंत त्याला आयोगाने 50 परीक्षा निघू द्या, 50 परीक्षा देईल, त्याला मर्यादा नाही. मात्र 35ची ओलांडणी वयोमर्यादा संपली आणि जर मी वयाच्या 32व्या वर्षी किंवा 30व्या वर्षी भरती झालो आणि मी भरती झाल्यानंतर मला जर परीक्षेची संधीच भेटली नाही, तर मात्र मला 3 संधी, म्हणजे 3 संधी पण नाही, जर तुम्ही वयाच्या 30व्या वर्षी भरती झाल्यात तर तुम्हाला परीक्षेची एक अतिरिक्त संधी देण्यात येईल. अतिरिक्त. आणि या क्रायटेरियामध्ये काही लोक बसले असतील, जे 30व्या वर्षी भरती झाले, 35 वर्षे पात्र झाले, एक चान्स भेटला, मग त्यानंतर त्यांना 2 भेटले पाहिजे असं त्याचा अर्थ होत नाही. एक अतिरिक्त संधी तुम्हाला देऊ. मग अशा क्रायटेरियामध्ये बी काही 2, 4, 5, 50 लोक असतील, त्यांचा विचार करायचं काम नाही. ठीक आहे? हा संधी हा प्रकार आणि वयोमर्यादा हा प्रकार तुम्हाला समजला असेल. कारण की काही लोकांना ह्या बेसिक फॅक्टर्स माहित नाहीये, फक्त त्यांचे ड्राफ्टच तयार आहेत, आम्ही चाललो लगेच. म्हणजे याच्यानंतर आज नंतर मॅटला भरपूर वजन पडणार आहे, मॅटकडे भरपूर काम आहेत, आज नंतर ही गोष्ट लक्षात घ्या. तर हा संधी आणि वयोमर्यादा हा प्रकार आधी समजून घेऊन घ्या. ठीक आहे? हा, आता अजून एक नवीन मुद्दा. सर मी ओपनचा विद्यार्थी आहे, माझं 33 वर्ष वय आहे आणि मला तर 58 मार्क आहेत, तरी माझं लिस्टमध्ये नाव नाही. आता बोला. तर ज्याला कोणाला असं वाटत असेल की मी ओपनचा विद्यार्थी आहे, कास्टचा विद्यार्थी आहे, माझी वयोमर्यादा तर इतकीच आहे आणि मी तर नियमानुसार पात्रच आहे आणि मला तर इतकेच मार्क आहे आणि तरी मी पात्र नाही, तर माझे भाऊ आणि बंधूंनो, भगिनींनो, तुम्हाला माझी हातपाय जोडून विनंती, तुमची मार्कशीट एका समजदार व्यक्तीकडे द्या, ज्याला MPSC कळते. स्वतः काहीही शानपणा करू नका, काहीच नका. मी त्या विद्यार्थ्याचं नाव नाही घेत, पण जर तो माझ्या समोर राहिला असता तर मी त्याला 100% हाणला असता धरून. एकाने मला रात्री फोन केला, मला 58 मार्क आहे, मी ओपनचा आहो, विदर्भातला आहो, ओपनचा आहो, मला 58 मार्क आहो आणि माझं वय 33 वर्ष आहो, तरी मी अपात्र आहो, तुम्ही सांगा आता काय करू म्हणे. मी मॅटमध्ये जाऊ का? म्हटलं बाळा असं होत नाही, आयोग काही तुझं दुश्मन नाही, आयोगाची तुझी काही वैयक्तिक दुश्मनी नाही. आयोग OMR सीट मशीन मध्ये टाकताना सेकंदात निकाल येतं.
तर तू एक काम कर, तुझ्या एका समजदार मित्राकडे तुझी मार्कशीट दे आणि मग तपास. सर मला मित्रांवर भरोसा नाही, तुम्हीच तपासा. आणि त्याने मला जेव्हा मार्कशीट पाठवली तर फोनमधून घुसून जर मारता आलं असतं मी 100% आणलं असतं. का माहिती का? त्याने उत्तर कशी लिहिली आहेत, ही बघा त्याची उत्तर लिहायची पद्धत. मला सांगा, त्याला अधिकारी बनवला पाहिजे का? त्याच्याकडे महाराष्ट्र राज्य सोपवला पाहिजे का? ज्याला हेच माहित नाही की आयोगाची आन्सर शीटवर जे गोल असतात ते काळे करायचे असतात, त्याने बरोबरच्या भुल्या केल्या यार. आणि ही गोष्ट बिलकुल अशी जोक नाही की खोटी नाही. तुम्ही सांगणार तर माझ्या मोबाईलमध्ये आन्सर शीट आहे, नाव जागतो आणि तुम्हाला आन्सर शीट दाखवतो मी. आता असे पण लोक आहेत. तर ज्या लोकांना असं वाटतंय की माझी वयोमर्यादा नाही झालेली पूर्ण, माझ्या संधी पण बाकी आहेत आणि मी अपात्र आहे, तर माझ्या मायबापांनो, तुम्ही मॅट मध्ये 5-50 लाख रुपये खर्च करण्यापेक्षा, म्हणजे 5-50 लाख रुपये खर्च करण्याच्या आधी तुमची मार्कशीट दुसऱ्या एखाद्या महान व्यक्तीकडे द्या. काहींना निगेटिव्ह मार्किंगच करता येत नाही दादांनो. काहींना असं वाटतं मी सगळे अटेम्प्ट केले म्हणजे मै वार मेरा मेरा माय. तसं नसतं. साधी सिंपल गोष्ट आहे, आपली मार्कशीट दुसऱ्या एखाद्या महान व्यक्तीकडे द्या, त्याच्याकडनं तपासून घ्या, निगेटिव्ह मार्किंग करून घ्या. आपली लायकी आपल्याला समजून जाईल. आयोग तुमचा दुश्मन नाही ना. आयोग तुम्हाला का म्हणून छळणार? आणि जर इतकं केल्यावर पण तुम्हाला वाटतंय की तुम्ही कुठंतरी पात्र आहात, मग तुमच्यासाठी सगळ्यात पहिले आयोग आहे ना यार. आयोग आहे. जर आपल्या घरात आपल्याला कोणाची तक्रार करायची आहे किंवा कोणाबद्दल आपली नाराजी आहे, तर आपण त्याच्यावर धडाक कोर्टात केस टाकतो का? नाही ना. कुटुंब आहे, ज्याचं चुकलं त्याला तर सांगा, आयोगाला कळवा, मेल करा, आयोग तुम्हाला उत्तर देतं. प्रत्येक गोष्टीसाठी मॅट मध्ये जाणं हा पर्याय नाही दादांनो. याच्या पलीकडे ज्याला असं वाटतंय की सर आम्हाला न्यायाचीच बाजू हवी, मग तुमच्यासाठी सगळे मार्ग मोकळे. तुम्ही भारत देशाचे रहिवासी आहात. भारतीय राज्यघटना ही सगळ्यांसाठी आहे. तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुम्हाला सगळे हक्क प्रदान आहेत. तुम्ही वाटेल त्या संस्थेकडे न्याय मागू शकता. ठीक आहे. हा दुसरा मुद्दा क्लिअर झाला. बरं, आता वय, संधी आणि मग माझं तर असं माझं तसं, त्या सगळ्यांची शांतता झाली असेल असं मला वाटतं. ओके. आता पुढचा एक महत्वाचा प्रश्न की मुख्य परीक्षा कधी होईल, आणि या प्रश्नासाठी मला सगळ्यात जास्त मानसिक त्रास देण्यात आलेला आहे या 4 दिवसात. टेक्निकल इश्यूमुळे मी लाईव्ह नाही येऊ शकलो, ती माझी चूक आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्न की मुख्य कधी होईल. आता याचं उत्तर कान खोलून ऐकून घ्या. याच्यानंतर मला कोणीही मुख्य परीक्षा कधी होईल असा प्रश्न विचारायचा नाही. आता मित्रांनो, एकदम कॉमन सेन्सची गोष्ट आहे. सर्वसामान्य बुद्धिमत्ता असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट कळते की आयोगाचा निकाल लागल्यानंतर किमान 45 दिवसांनी मुख्य परीक्षा होते. आणि आयोगाने या ठिकाणी तुम्हाला कदाचित दिसत नसेल, पण हा जो प्रकार आहे 1232/2023, ठीक आहे, हे थोडं ब्लर आलंय, इट्स ओके, बट हे आयोगाचं प्रसिद्धी पत्रक आहे. याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलंय की 1232/2023 ही जी याचिका आहे, या याचिकेचा जो काही निकाल येईल त्या निकालाच्या अधीन राहून आम्ही हा निकाल घोषित करत आहोत. क्लिअर? ही गोष्ट समजून घ्या. म्हणजे ज्यांचं म्हणणं आहे की आम्ही अपात्र आहोत, आम्ही तर पास होतो, त्यांच्यावर हा अन्याय झालेला जो वाटतो ना, कुठंतरी त्यांच्यासाठी 1% न्यायालयाने एक संधी देऊन ठेवलेली आहे की तुम्हाला न्याय मागायचा आहे, तुम्ही संबंधित संस्थेकडे न्याय मागू शकता. आता या ठिकाणी काय लक्षात घ्या, 45 दिवसांच्या कालावधीत मुख्य परीक्षा होते. सर मग ही अडचण ती अडचण ती अडचण, आयोगाकडे आज रोजी बऱ्याच अडचणी होत्या. आयोगाने कोणाचं ऐकलं का? नाही. धाडकन निकाल मोकळा करून टाकला आयोगाने. आयोग कोणाचं ऐकत नाही. मुख्य परीक्षा कधी होईल याचे 2 उत्तर आहेत माझ्याकडे, लक्षात घ्या. 2 उत्तर आहेत. दोघं उत्तरे अगदी सडेतोडपणे सांगतो. पहिलं उत्तर असं राहील की जर आयोगाने कोणाचाही विचार केला नाही तर इथून 45 दिवसानंतर म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या सेकंड लास्ट वीकला किंवा लास्ट वीकला तुमची एक्झाम होऊ शकते. जर आयोगाने आता जसा विचार केला नाही तसाच विचार केला नाही तर आयोग कोणाचं ऐकत नाही.
ओके. हा, तर जर तसा काही प्रकार असला तर तुमची परीक्षा ऑक्टोबर महिन्याच्या सेकंड लास्ट वीकला किंवा लास्ट वीकला होऊ शकते. हे झालं पहिलं उत्तर. दुसरं उत्तर, आता याचिका पेंडिंग आहे. ओके, तारखावर तारखा चालू आहेत आणि तरी देखील त्या गोष्टीचा विचार न करता आयोगाने जो निर्णय लावून टाकलाय, आणि मला तर 50च मार्क आहेत, माझा तर आयोगाने फॉर्मच भरायला पाहिजे होता. मग एखाद्या एससी किंवा एसटीला 40 वर्ष वयोमर्यादा का दिली? निकाल तर सरळ सेवेचा आहे. जर तुम्हाला अंतिम निकालामध्ये एससी, एसटी, ओबीसी, एनटी जे काही बिचारे कास्टवाले असतील त्यांना आणि ओपन वाल्यांना एकाच लिस्ट मध्ये घ्यायचं आहे, मग तुम्ही वयोमर्यादेच्या बाबतीत अशी तफावत का ठेवली? असे मुद्दे घेऊन बऱ्याच बांधवांचे, भगिनींचे ड्राफ्ट तयार होते. कदाचित आज जर कोर्टाला सुट्टी नसेल तर दाखल पण झाले असतील, अगदी स्पष्ट सांगतो. आणि जर कोर्ट मॅटर झालंच, आयोग जर या कोर्टाने संबंधित परीक्षेला स्टे दिला किंवा टेथस्को दिला तर ती परीक्षा कधी होईल हे तुम्हाला महाराष्ट्रातला कोणताच गुरु सांगू शकत नाही. कोणताच गुरु नाही. ठीक आहे, कोणताच गुरु सांगू शकत नाही. म्हणून याच्यानंतर परीक्षा कधी होईल, कशी होईल, काय होईल याच्याबद्दल प्रश्न न विचारलेला बरा. ठीक आहे, हा एक मुद्दा तुम्हाला अजून क्लिअर करून सांगितला मी. यानंतर मग सर आम्ही सिकात जावं का, रजेवर जावं का, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगू शकत नाही. मी तुम्हाला सांगणं म्हणजे चुकीचंच येते. 10 डिसेंबर 2023 ला परीक्षा झाली होती. 45 दिवसामध्ये निकाल लागणं अपेक्षित होतं. निकाल लागला आहे ऑगस्ट महिन्यात माझ्या माहितीनुसार एंडिंगला. विचार करा, म्हणजे 8 महिने खाल्ले ना पूर्वसाठी, का? कोर्ट मॅटर होतं म्हणून. आता जर याच्यानंतर पुन्हा कोर्ट मॅटर झालं मग ते 8 महिने खातं की 80 महिने खातं हे कोणी सांगू शकत नाही. हे ना मी सांगू शकतो ना तुम्ही सांगू शकतात. म्हणून सिकात जाऊ का, रजेवर जाऊ का, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. हा निर्णय तुम्ही तुमचा घ्यायचा आहे. मला जर विचारलं की सर तुम्ही सांगा काय करू, तर माझं हे म्हणणं राहील की जर तुमची नोकरी सेफ साईड चाललेली आहे की सर आहे तिथं मी एक 4-6 तास अभ्यास करू शकतोय कोणत्याही परिस्थितीत, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या रजेवर आज जायची गरज नाही. सर मी अशा ठिकाणी आहे की अभ्यास होणं शक्यच नाही, तर रजेवर जा, सिकात वगैरे जाऊ नका, असं माझं म्हणणं आहे बरं. आणि याच्या पलीकडे अजून एक माझं उत्तर राहील, सर मला 615 मध्ये यायचं जे, आणि मी अक्षय कुमारचा फॅन आहे, म्हणजे खिलाडी के खिलाडी, खतरो के खिलाडी, इंटरनॅशनल खिलाडी, तू खिलाडी मया नाडी, म्हणजे जर का तो खिलाडी या कॅटेगरीचा असेल तर त्याने डेंजर झोन मध्ये जायला काही हरकत नाही. सर मला फरक पडत नाही, तुम्ही रिस्क घेऊ शकता. हा एक अजून एक सल्ला राहील तुम्हाला. ओके. हा, यानंतर आता या सगळ्या गोष्टीनंतर आपला जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा की सर जशी परीक्षा आली अगदी जोरात होतो, बिलकुल फॉर्म मध्ये ऐकतच नव्हतो सर. प्री दिल्यावर जेव्हा मला समजलं की मला 40+ मार्क आहेत मी तर ऐकलंच नाही. पण हा जो गेल्या 3-4 महिन्याचा कालावधी आहे, या कालावधीत मी थंडावलो. तर त्या लोकांसाठी महत्वाचा सल्ला, आपले लेक्चर्स आजपासून रेग्युलर चालू होतील. जे मुलांनी आजपर्यंत आपल्याला जॉईनच झालेले नाही त्यांना पण आपण जॉईन करून घेऊ. त्यांच्यासाठी नवीन बॅच लॉन्च करतोय आपण अजून. ठीक आहे, आपण आपले लेक्चर्स रेग्युलर ठेवणार. तुम्ही हे नाटकं सांगून फायदा नाही. माझ्या नजरेत अपयशी माणसाचं पहिलं लक्षण म्हणजे कारणे दाखवा नोटीस. सर साहेबच ऐकत नाही, मी तर सीएमचाच बॉडीगार्ड आहे, सीएम माझ्या गाडीतच बसत नाही, असं काहीच नाही दादा. पीआय सीएम हे लोक कोणाचेच नसतात, लक्षात घ्या. समजलं? तुम्ही नसले तर सीएम काही पदाचा राजीनामा देणार नाही आणि पीआय काही पोलिस मधून बदली करून घेणार नाही. हा, तुम्ही जे म्हणतात माझ्याशिवाय, मी तर रायटर आहे सर, माझ्याशिवाय शक्यत नाही, अरे तू गलत फहमी में मेरे भाई. या जगात कोणाशिवाय कोणाचंच काहीच राहून जात नाही. तुम्ही गेले तरी तुमच्या पत्नीचं आणि तुमच्या आईवडिलांचं काही राहून जात नाही. तर पीआय आणि रायटरशिप तर दूरची गोष्ट आहे. शेवटी काय होतं, हे जे कारण देतात ना तुम्ही लोक, कारण याच्यामुळे नाही करू शकलो, त्याच्यामुळे नाही करू शकलो, ही कारण सगळ्यात शेवटच्या दिवशी जेव्हा निकाल लागतो सोशल मीडियावर, आपल्या पोलीस स्टेशनच्या बाहेर, आपल्या हेडक्वार्टरच्या बाहेर, आपल्या वाचनालयाच्या बाहेर जेव्हा गुलाल पडतो ना,
तर तो दुसऱ्याचा गुलाल बघून माणसाने कधीच रडू नये. रडू नये. मी या मताचा व्यक्ती. गुलाल उधळणं म्हणजे हा एक आनंदाचं प्रतीक आहे. आणि मी या मताचा व्यक्ती की आनंद कोणाचाही असो तो आनंद आहे, त्याच्यात सामील झाला पाहिजे. मग तुमच्यात तेवढी धैर्यता असली पाहिजे की तुम्ही अपयश पचवून त्या मित्राला फोन करून हिंमत द्यायचं काम आहे की अभिनंदन अविनाश, तुझं सिलेक्शन झालं. नाहीतर माझ्या नजरेमध्ये अभिनंदन म्हणणाऱ्यांपेक्षा सर तो अविनाश चंद्रा, त्याला काही दाखल नव्हती सर, माझा रूममेट होता, मी लायब्ररीत बसायचो, मी शिकवलं सर त्याला. अरे बिंडोक, पण तो आज अधिकारी झाला ना, तू काय करतोय? तू ड्युट्या करत होता, तू रायटरशिप करत होता, तुझ्याशिवाय तर मॅडमांचा स्वयंपाकच होत नव्हता. ही कारणं खोटी, ही कारणं द्यायचं काम नाही. कारणं देणारा व्यक्ती हा सगळ्यात मोठा अपयशी असतो. तर तुम्हाला आताच ठरवून घ्यायचं, तुम्हाला कारणं द्यायची आहेत का तुम्हाला लोकांच्या स्टेटसला लागायचंय. समजलं? एकदा तुम्ही सक्सेस व्हा. जो पीआय तुम्हाला धमकी देतो ना, किंवा जो एसपी सीपी तुम्हाला धमकी देतात, सस्पेंड करून टाकेन, डिसमिस करून टाकेन, ते तुमचा स्टेटस लावतात किंवा ते हक्काने चुपचाप सांगतात, अरे अविनाश चंद्रा फौजदार झाला, माझा विद्यार्थी येतो, त्याला मी मार्गदर्शन केलं, काहीच करत नव्हता तो, त्याला मी शिकवलं. एकदा मनुष्य यशस्वी झाला की रंग, जात, धर्म, पंथ, अवगुण सगळे बाजूला ठेवले जातात. फक्त यशस्वी होणं महत्वाचं आहे. मी बऱ्याचदा असे फोन अटेंड केलेत, रडते मुलगी रडते फोनवर, सर 4 वर्षांचं पोरग आहे माझं, माझ्या डोळ्याकडे बघतं सर, मम्मी कधी होईल ग तुझा अभ्यास? सर माझ्या पत्नीला, माझ्या मुलांना मी गावी पाठवलंय सर, एकटाच राहतोय सर, कधी मेस मध्ये खातोय, कधी स्वयंपाक करतोय स्वतः हाताने. असे पण लोक बघितलेले आहेत मी, असे पण लोक माझ्या ऐकण्यात आहेत. तर हे जे तुमचं डेवोशन दिलंय मित्रांनो, हे जे तुम्ही आज रोजी इतकी म्हणजे स्वतःच्या आई वडिलांना, पती पत्नींना, मुलांपासून जे तुम्ही वंचित राहतायत ना, तर या गोष्टीला कुठंतरी यश येणार. आणि त्यांना सांगा की हे सगळं जे चाललंय हे तुमच्यासाठी चाललंय. तुमच्या यशाच्या मागे त्यांचाच वाटा आहे आणि त्यांचाच फायदा पण आहे. तुमच्या यशानंतर आयुष्य त्यांचं बदलणार आहे. त्यांच्या यशासाठी, त्यांच्या आयुष्यासाठीच, त्यांच्या चांगल्या भविष्यासाठीच तुमचे प्रयत्न चाललेत असं त्यांना समजून सांगा. त्यांना म्हणा एक शेवटचा चान्स द्या अजून, आणि जिथं आहात तिथंच बसा, इकडं तिकडं हलवू नका, डिस्टर्ब होऊ नका, याच्या त्याच्या 12 भानगडीत लागू नका, डिस्टर्ब व्हायचं काम नाही. ऐरी गैरी टेस्ट सिरीज तर बिलकुल जॉईन करू नका, काहीच गरज नाही. समजलं? टेस्ट सिरीज आपण स्वतः आपली स्वतःची लॉन्च करणार आणि ती तुम्हाला फ्री ऑफ चार्ज असेल. फ्री ऑफ चार्ज नाही, माझ्याकडे ज्या लोकांनी क्लास जॉईन केलाय त्यांना आपण 100 रुपये फीस ठेवणार आहे. का? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपला एक विद्यार्थी आपल्यातलाच, आपल्या क्लासचा, राहुल पाटील नावाचा, त्याला काहीतरी मेंदूचा आजार झालेला आहे, त्रस्त आहे, इकॉनॉमिकली डाऊन आहे, जवळजवळ 14 महिन्यापासून बेडवर आहे. आपल्याला आपल्या क्लासच्या मार्फत त्या व्यक्तीला निधी उपलब्ध करून द्यायचा आहे. तुम्ही बाहेर आलतू फालतू टेस्ट खरेदी करता 2, 4, 5 देऊन, तर मी तुमच्याकडनं हक्काने 100 रुपये घेणार. आपण सगळेजण, मी तुम्हाला 100 रुपयामध्ये टेस्ट विकणार आणि ज्या लोकांनी आपल्याकडे क्लास जॉईन केलेला नाही त्यांना आपण 500 रुपयाला ती टेस्ट देऊ. तो सगळा जो पैसा कलेक्ट होईल ना, आपल्याला राहुलला द्यायचा आहे. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने देणार आपण तो पैसा. ठीक आहे? त्यासाठी 99 रुपीज फीज मी आकारणार. टेस्ट आपण या आठवड्यापासून चालू करणार. मी ज्या टेस्ट सिरीज टाकतोय त्या टेस्ट सिरीज प्रिंट करायच्या आणि सोडवायच्या. आलतू फालतू टेस्टच्या मागे लागायचं नाही. ज्या लोकांना कायद्यातलं क माहित नाहीये पण त्यांना हे माहिती आहे की या क्षेत्रातले विद्यार्थी हे पगारी आहेत, हे बिंडोक आहेत, यांना काहीही द्या, हे काहीही विकत घेतात, त्या लोकांच्या टेस्ट बिलकुल जॉईन करू नका. बिलकुल नाही म्हणजे नाही, काही गरज नाही. मी स्वतः या क्षेत्रातला सगळ्यात मोठा अपयशी मनुष्य. अपयशाचं कारण माझं काही टॅलेंट नव्हतं, अपयशाचं कारण माझं वेगळं होतं. ठीक आहे? पण मला अपयश कशामुळे येतं या गोष्टीचं सगळ्यात जास्त नॉलेज आहे. तर मला हे माहिती आहे की तुम्हाला अपयशी कसं होऊ द्यायचं नाहीये. यश कशामुळे येईल हे मला चांगलं माहिती आहे, कारण की मी तुम्हाला अपयशाच्या वाटेवर जाऊ देणार नाही. समजतंय? मी स्वतः या क्षेत्रातला चिकित्सक व्यक्ती, माझं स्वतःचं क्वालिफिकेशन आहे, अनुभवी व्यक्ती मी, आणि मी विद्यार्थी होतो एका दिशेत. एका काळात माझी एक दशा होती की मी विद्यार्थी होतो, म्हणून मला त्यांच्यापेक्षा चांगलं नॉलेज या गोष्टीतलं. म्हणून इकडच्या तिकडच्या टेस्ट खरेदी करायचा फंदामध्ये पडायचं नाही. आजपासून दररोज न चुकता जेव्हा शक्य होईल तेव्हा व्हिडिओ बघा, आपले ऑडिओ ऐका, आपल्या जे पॉकेटला आहेत ते सोबत ठेवा. सगळ्या गोष्टी तोंडपाठ असल्या पाहिजेत. ठीक आहे? आता माझ्या माहितीनुसार मला ज्या काही गोष्टी सांगायच्या होत्या त्या सगळ्या गोष्टी मी सांगून टाकलेल्या आहेत. तुम्हाला काही शंका कुशंका असेल
तर मी तुम्हाला एक 10 मिनिटं वेळ देतो, मला विचारू शकता. चलो लेट्स स्टार्ट. आलतू फालतू प्रश्न विचारायचा नाही. मी असंच सांगितलं, एक दिवशी मेसेज केला की टेक्निकल इश्यू आहे, लेक्चर घेऊ शकत नाही. जर परीक्षा कधी होईल, काय होईल, निकाल कसा लागेल याच्या पलीकडे खूप इमर्जन्सी असेल तर मला फोन करा. एकाने 12:35 ला फोन केला आणि मग मला विचारतोय सर अभ्यास कसा करू 12:35 ला. तर असं काही आलतू फालतू प्रश्न विचारू नका. जवळजवळ मी तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन केलेलं आहे. ठीक आहे, याच्या पलीकडे काही असेल तर मला विचारा. मार्क लिस्ट नसते रे येत. पूर्व परीक्षेचे मार्क्स कोणालाही दिसत नाहीत. ज्याला स्वतःचे मार्क माहीत करून घ्यायचे आहेत त्याने आयोगाकडे जावं. अंतिम परीक्षेचे मार्क दिसतात फक्त, अंतिम परीक्षेचे. ठीक आहे. हा, आपल्या लेक्चरचा टाइम टेबल संध्याकाळी टाकतो. ठीक आहे, आपल्या लेक्चर थांबा रे एकेकाने सगळ्यात महत्वाचा प्रश्न, एक प्रश्न राहून गेला. आपली ही जी परीक्षा आहे ती जुन्या कायद्यानुसार होईल. नवीन कायद्यानुसार झाली तर कमीत कमी 500 याचिका, जास्तीत जास्त 1000 याचिका पडतील. हा, परीक्षा जुन्या कायद्यानुसार त्यांना घ्यावीच लागेल, घ्यावीच लागेल. जुन्याच कायद्याचा अभ्यास करा. नवीन घेतलं तर 500 याचिका कमीत कमी पडतील. देतो, ऑडिओज देतो. आजपासून ही गोष्ट लक्षात ठेवा की आपली एक्झाम ऑक्टोबर एंडिंगला होणार आहे. त्या स्पीडने आणि त्या दिशेने अभ्यास चालू करायचा. याच्या पलीकडे काही शंका कुशंका असेल तर मी उपलब्ध आहे. मला फोन करा, नाही उचलला तर मेसेज करा. ठीक आहे, उत्तर 100% भेटणार, यात काही शंका नाही. आणि मी तुम्हाला नेहमी अवेलेबल आहे याचा अर्थ कधीही फोन करू नका. हा, कधीही फोन. तुम्ही रात्री 2 ला अभ्यास करताय, मी थोडे अभ्यास करतोय 2 ला. मी कशाला अभ्यास करू. हा, हे बघा, कोर्टच्या निकालानंतर मेरिट वाढेल का? फालतू प्रश्न. काय घेणं नाही तुला, तुला काय घेणं नाही. तू पात्र झालाय ना, अभ्यास कर. तू रिकामी कुठं नाही करू नको. नाहीतर तुझ्या या विचाराच्या मध्ये मग त्यांना जर घेतलं आणि तू 36.50 असेल बाळा, म्हणून तू विचारतोय. 40 वाला मला हा प्रश्न विचारत नाही, मला चांगलं माहिती. तू 100% 36.50 वाला आहे मित्र. तर तुला प्रेमाचा सल्ला, विचार नको करू, अभ्यास कर. या विचारामध्ये तुझं 40 मार्काचा अभ्यास चालला जाईल परत. समजलं का? रिकामे कुठं नाही करू नको. हा, जे विनर्स वाले आहेत, ज्यांचा कालावधी संपलेला आहे, या महाराष्ट्र राज्यात एकमेव अविनाश चंद्र असा आहे, लाईफ टाइम फीस दिली एकचदा द्यायची, पुन्हा पुन्हा फीस द्यायची गरज नाही, आयुष्यभर फ्री. बाकीच्या क्लासेसच्या काहीतरी पॉलिसीज आहेत. मी कदम सरांना, शिंदे सरांना विनंती केली, तुमच्याकडून एक नया पैसाही कोणी घेणार नाही. कदम सरांना सरळ तुमचा नाव नंबर मेसेज करायचा. तुम्हाला ती बॅचचा कालावधी अजून वर्षभर वाढवून देताय सर. हा, पैसे घेणार नाहीत तुमच्याकडून. कदम सर पण नाही, शिंदे सर पण नाही. नाही सांगितलंय मी त्यांना स्पष्टपणे. हा, पैसे कोणी घेणार नाही. विनर्स वाले बॅच नंबर 9, बॅच नंबर 29 ज्यांची व्हॅलिडिटी संपली आहे, कदम सरांना मेसेज करा, तुमचा मोबाईल नंबर द्या, व्हॅलिडिटी तुमची 1 तासात वाढून भेटेल लगेच. क्वेश्चन सेट नाही रे. ओ सेट रे, क्वेश्चन सेट. सेट ऐक रे, तू बरं अजून शेट नाही म्हणला. ठीक आहे, थांबूया. रिकामे ग्रुप आत्ताच सोडून द्या. मी स्पष्टपणे सांगतो, जे शाहरुख खान आहेत त्यांनी चाळे करू नका. माझ्याकडे दरवर्षी असे 4 ते 5 शाहरुख खान असतात. सर चुकलं सर, ते चुकल्याच्या नादामध्ये पोच चुकते बरं, लक्षात घ्या. एकदा यशस्वी व्हा, काय कुठं नाही करायचे करत बसा. समजलं का? मुलींचा ग्रुप करून मुलींना कोणता अभ्यास देतो रे तू रे? हा, रिकामे कुठाने करू नका. मुलींचा ग्रुप तयार करू आणि तुम्ही काय हुशार आहे चंद्रा सर, आणि बापरे मी प्रश्न टाकून तुला काय मुलांची अलर्जी कराय? मुलांचे ग्रुप नाही तयार करत तू, मुलींचे ग्रुप फक्त. रिकामे कुठाने जर दिसले कोणाचे समजून घ्यायचं. समजलं का? त्याच मुलीला सांगून गुन्हा दाखल केला तुझ्यावर येड्या. आणि मुलींनी पण इतक्या साध्या वड्याने, तुम्ही पोलीस आहेत तुम्ही पण, इकडं तिकडं असे फालतू ग्रुपला ऍड होऊ नका. समजलं का? ग्रुपचा उद्देश ओळखा जरासं. ज्या ग्रुप मध्ये फक्त मुलीत आणि ऍडमिन मुलगा आहे, तर त्या ग्रुपचा विषय म्हणजे तुम्ही हेतू समजून घ्या ना. तुम्ही
येड्यांनो, खुड्यात का काय तुम्ही? रिकामे कुठाने करू नका. एकदा यशस्वी व्हा. माझ्याकडे दरवर्षी 4-5 शाहरुख खान असतात. चुकलं. अरे चुकलं काय येड्या, आता गेली संधी. समजलं का? अभ्यास की अभ्यास करा आणि आजपासून बिलकुल जोरात लागायचं अभ्यासाला. समजलं? बाकीचे 12 भानगडी करू नका. 12 प्रकारचे ग्रुप असेल सोडून द्यायचं. मी आहे, ज्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे ती गोष्ट सांगणार, रिकाम्या गोष्टी सांगणार नाही. सानप सर फोन करा, फोन अ फ्रेंडवर बोलू आपण. ठीक आहे, चलो बाय, थांबूया. बेस्ट लक. काही शंका कुशंका असेल तर कॉल किंवा मेसेज करा. चलो बाय.